अतिशय दुर्दैवी घटना देशाची राजधानी दिल्ली येथे झालेली आहे. संध्याकाळी 6:52 लाल किल्ला मेट्रो स्टेशन गेट नंबर 1 येथे I-20 या होंडाई कारचा स्फोट झाला आहे आणि या स्फोटमुळे जवळपास 10 जणे ही मृत्युमुखी पावली अशी आत्तापर्यंतची बातमी आहे आणि 25 ते 30 लोक ही इंज्युअर्ड झाली आहेत. मित्रांनो, नुकताच काही दिवसांपूर्वी झालेला फरीदाबाद इथून जी काही स्फोटके जप्त झाली होती, याचा काही याच्यामध्ये संबंध आहे का? या बाबतीत सगळा तपास हा सुरू होता. तर या तपासाकडे जाताना असं सांगण्यात येतं की ही जी I-20 होंडाई कार होती ही फरीदाबादवरून निघाली होती आणि त्यानंतर बदलापूर मार्गाने येऊन ती सुनहरी मस्जिद पार्किंगजवळ जवळपास 3:19 थांबली आणि ती तिथेच थांबलेली राहिली. नंतर 6:15 म्हणजे 6:15 ही जवळपास तिथून निघाली, संथ गतीने निघाली आणि जैन मंदिराच्या पुढे आल्यानंतर लाल किल्ल्याच्या गेट नंबर 1 जवळ तिने स्फोट घेतला. कदाचित अमोनियम नायट्रेटचा वापर करून हा ब्लास्ट करण्यात आलेला असं फॉरेन्सिक डिपार्टमेंटचं सांगणं आहे आणि हाच अमोनियम नायट्रेट हा फरीदाबादमधून जप्त करण्यात आला होता. मित्रांनो, इनिशियल केमिकल ॲनालिसिस असं सांगतं की हा अमोनियम नायट्रेट होता. फरीदाबाद इथून आदल्या दिवशी 390 किलो आणि नंतर 2500 किलो म्हणजे जवळपास 2900 किलो अमोनियम नायट्रेट, रायफल, पिस्टल, 20 इलेक्ट्रॉनिक टायमर, 12 सूटकेसेस ज्या पूर्णपणे भरलेल्या होत्या, एक्सप्लोजिव्ह कंपोनंटनी त्या भेटलेल्या आहेत, डिटोनेटर सर्किट भेटले, वॉकी टॉकी कम्युनिकेशन गिअर भेटलेला आहे. आता प्रश्न हा आहे की ही जी कार होती ही होती कोणाची? तर ही कारचा जो ओनर होता, जो रजिस्टर्ड ओनर होता, त्या रजिस्टर्ड ओनरचं नाव आहे मोहम्मद सलमान. त्यानंतर ही गाडी मोहम्मद सलमान याच्यानंतर जो गुरुग्राम इथला रेसिडेंट आहे डॉक्टर तारिक यांना विकण्यात आली. डॉक्टर तारिक यांच्यानंतर ही गाडी डॉक्टर उमर मोहम्मद यांना विकण्यात आली. चेन ओनरशिप ही यासाठीच राबवण्यात आली होती जेणेकरून कुठलाही संशय येऊ नये. मित्रांनो, यामध्ये हे सगळेच ओनर की सस्पेक्टमध्ये आहेत